नांदेड येथील श्री विठ्ठल मंदिरात नांदेड जिल्हा भावसार समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार, पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साही आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या उज्ज्वल आणि यशस्वी भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. ही भावसार समाजाचे विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी. ती 10वी स्कॉलरशिप पासून 12वी असो, 12वी असो, 4थी, 7वी, 8वी जी काही स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिप मधले विद्यार्थी असतात त्यांना बक्षीस देऊन त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आपण देत असतो, दरवर्षीच देत असतो. यावर्षी आपण हे थोडंसं वेगळं स्वरूपामध्ये केलंय. हे खूप चांगल्या मार्गाने पास झालेले आहे. भावसार समाज हा तसा खूप कष्टाळू समाज आहे. शिक्षणाप्रती फार प्रेम आहे त्यांचं आणि शिक्षण हेच त्यांचं सर्व काही आहे. ह्या हिशोबाने ते ओबीसी समाजामधला एक समाज आहे. त्यामुळं अशा गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुक करणे, विद्यार्थी जीवनामध्ये पाठीवर थाप देणे गरजेचं असते. ते काम समाज कायम करत आले. त्यामध्ये आम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये आम्ही अक्षरशः ज्याचे चांगले मार्क आहे त्यांना आदित्य कन्स्ट्रक्शन तर्फे आम्हाला टॅब देता आला, इलेक्ट्रॉनिक वॉचेस देण्यात आल्या, विरास क्लासेस तर्फे आम्ही त्या देण्यात आल्या किंवा आणखीनही आले आहेत. त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये हे करून केलं. बॅग पण दिल्या, टिफिन दिले, वॉटर बॅग दिल्या, या सगळ्या प्रकारे देऊन आम्ही त्यांचं हे केलं. इव्हन बऱ्याच जणांना आम्ही सिल्वर मेडल दिलं गळ्यामध्ये. यावर्षी आम्ही जीवन गौरव पूर्ण हयात आपली घालवलेली समाजाच्या छोट्या मोठ्या कामासाठी, उन्नतीसाठी अशा 4 जणांना, त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर व्यंकटेशजी कापदे साहेब, श्री चंद्रशेखरजी सोनवणे साहेब, श्री दिगंबररावजी बुलबुले वसंत टेलर पूर्वीचे, यासोबतच श्री भरतजी डगे यांना आम्ही तो सन्मान दिला. या भावसार समाजाचे जे पारंपरिक व्यवसाय करतात त्या आणि पारंपरिक व्यवसाय व्यतिरिक्त जे व्यवसाय करतात अशाला आम्ही 2 कॅटेगरी करून, पारंपरिक व्यवसायामध्ये पेटकर टेलर्स राजकुमार नारायणराव पेटकर यांना आम्ही उद्योगरत्न हा पुरस्कार दिला आणि यासोबतच जे अपारंपरिक मध्ये यांनी जैविक खतावर काम केलेले आहे असे केफर्स लॅबचे श्री भानुदास पेंटर यांना आम्ही अपारंपरिक ह्याच्यामध्ये उद्योगरत्न हा पुरस्कार प्रदान केला, जेणेकरून समाजातील होतकरू उद्योजकांना, व्यावसायिकांना चांगली प्रेरणा मिळेल. आणि यासाठी आम्हाला आमचे अध्यक्ष गणपतरावजी माळवणकर यांची प्रेरणा कायम भेटते. कार्यक्रमाचं जे प्रमुख, आम्ही ज्याला प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणतो, ते श्री श्रीनिवास बुलबुले हे होते. आणि आमची सगळी टीम जी आहे, कार्यकारिणीमधली सगळी टीम अत्यंत उत्कृष्ट काम करते, एका दिलानं काम करते. आणि ह्या समाजातले सगळे आमचे समाज बांधव यांनी आम्हाला भरपूर त्याला सहकार्य केलं. त्याबद्दल समाज बांधवाचे, या संपूर्ण टीमचे सर्वांचे आभार, धन्यवाद.